हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता नुकतेच नवीन यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे चालू केलेले आहेत. त्यात मी तुम्हाला माझ्या लाईफमध्ये डेली काय काय कामं मी करते किंवा माझी कशी धावपळ होते ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही बघून घ्या. मी कामावरून आले आणि तेव्हाच घरात एवढा पसारा बघून एकदम वैतागच आला होता मला. कारण की मी थोडे दिवस गावाला गेले होते, माझी एक्झाम होती त्यामुळं. आणि तिथून आल्यानंतर लगेच जॉबला गेले आणि हा पसारा मी सकाळचा असाच राहू दिला होता, कारण की मला खूप गडबड होती जायला. त्यामुळं आता मी तेच सगळी कामं आवरून घेत आहे. आधी मी सर्व भांडे बेसिनला टाकून घेतले आणि ते पटपट असे घासून घेत आहे. मला जॉब करून अभ्याससुद्धा करावा लागतो, प्लस हाऊसवाईफ म्हणून घरची कामंसुद्धा करावी लागतात. त्यामुळं माझी खूप अशी जास्त धावपळ होते. त्यामुळं तुम्ही बोलू शकतात मला की किती गंदगी हिच्या घरात आहे, पण तसलं काहीही नाही आहे. मी संध्याकाळी आल्यानंतर पूर्ण घर हे साफ करत असते. आणि आता नवीनच चॅनल चालू केलं आहे, त्यामुळं यूट्यूबचं सुद्धा व्हिडिओ एडिटिंग वगैरे त्यावरती पण थोडं लक्ष द्यावं लागतं आहे. त्यामुळं जरा जास्तच धावपळ अशी माझी होत आहे. इथे माझे भांडे घासून झालेले आहेत. त्यानंतर मी बेडरूम साफ करायला घेणार आहे. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की मी गावाला गेले होते, म्हणून घराची क्लिनिंग व्यवस्थित झालेली नाही आहे. त्यामुळं मी आता डीप क्लिनिंग करणार आहे. सगळा कचरा, कागद वगैरे मी भरून घेऊन व्यवस्थित असं झाडू मारून घेणार आहे. झाडू मारता मी गाडीतलं सामान देखील आवरायला घेतलेलं आहे आणि त्यात मला बघा हे सापडलेलं आहे. हे मी घरीच बनवलेलं होतं. वॉल हँगिंगसुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. यात माझा आणि माझ्या मिस्टरांचे, आमच्या दोघांचे असे नावं लिहिलेले होते. खूप छान असं ते बनलेलं होतं. त्यानंतर मी गाडी थोडी आवरून घेतली. तिथं झाडू वगैरे मारून परत सामान ठेवून घेतला. तसंच आता मला पूर्ण घराला सुद्धा झाडू मारून घ्यायचं आहे आणि किचनसुद्धा थोडं क्लीन करायचं होतं, तर तिथं पण मी झाडू मारून घेते आहे. दिवसभर घरी कोण नसल्यामुळं घरात खूप जास्त अशी घाण होती. मी एकटीच आहे साफसफाई करायला, त्यामुळं सगळं मला एकटीलाच बघावं लागते. इकडं फक्त आम्ही दोघंच राहतो. सर्व झाडू मारून कचरासुद्धा मी भरून घेतलेला आहे. त्यानंतर मला आता बेडशीटसुद्धा टाकून घ्यायची आहे. बेडरूम व्यवस्थित असं क्लीन करून झालेलं आहे. आता मी बेडशीट अंथरून घेणार आहे. आधीची बेडशीट मी धुवायला टाकलेली आहे, त्यामुळे ही नवीन टाकून घेत आहे. त्यानंतर इथे आता माझी बेडशीटसुद्धा टाकून झालेली आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.